हॅलो फ्रेंड्स, मी सुनीता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आता दिवाळी तर होऊन गेली, पण मी दिवाळीच्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. थोडंसं उशीर आहे, काही कारणांमुळं व्हिडिओ नाही शेअर करता आला. मी बनवून वगैरे ठेवला होता, पण नाही शेअर करता आला, तर मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. मी या व्हिडिओमध्ये दिवाळीचं लक्ष्मीपूजन आणि त्याचबरोबर बेसन लाडूची रेसिपी शेअर करणार आहे. आणि सगळ्यात जास्त फेवरेट माझे बेसन लाडू आहेत, आणि ते मी कशा पद्धतीने करते आणि माझ्या आवडीनुसार कसे करते, तर तेच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर या व्हिडिओला मी दुपारपासून सुरुवात केलेली आहे. सकाळी आंघोळ्या वगैरे झाल्या, म्हणजे पहिली आंघोळ झालेली आहे सकाळी सगळ्यांची, त्यानंतर नाश्ता वगैरे, तर ते काही एवढं शूट करता आलं नाही. मी डायरेक्ट दुपारीच व्हिडिओला सुरुवात केली. तर मी आता इथं बेसन लाडू बनवत आहे. बाकीचं तर फराळ झालं आहे माझं बऱ्यापैकी, म्हणजे 2-3 पदार्थ तर झालेत. बेसन लाडू राहिले होते तर ते करत आहे. आणि दिवाळीत सगळ्यात आवडता फराळ माझा बेसन लाडू आहे, त्यामुळं ते खूप मला उत्साह असतो करण्याचा. आणि खरं सांगायचं तर आमच्या घरात फक्त मला आणि गुड्डूबाईलाच लाडू आवडतात. आम्ही दोघीच जणी खातो, जास्त कोण खात नाही. 1-2 खाल्ले तर खाल्ले, नाहीतर या फराळावर आमच्या दोघींचाच कब्जा असतो. आणि जोपर्यंत असतात तोपर्यंत आम्ही दोघी मनसोक्त खातो. तर इथं मी बेसन पीठ भाजून घेत आहे. जसं की मी याच्या आधी तुम्हाला दाखवलं होतं, मी डाळ थोडीशी भाजून दळून आणली होती आणि त्याचं पीठ करून आणलं होतं, तर तेही आता मी तूप घेऊन तुपामध्ये भाजून घेत आहे. आधी मी थोडंसं कोरडंच भाजलं, कारण जेणेकरून कण ना कण त्याचा भाजला गेला पाहिजे. एकदमच तूप घातलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही, म्हणून मी अजून आधी कोरडंच भाजलं. त्यानंतर मग आता थोडं तूप घालायला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे आता हे भाजत आहे. मस्त खमंग वास सुटलेला आहे. आणि बेसन पीठ जेवढं छान भाजलं जाईल तेवढे छान लाडू चवीला लागतात. त्यामुळं बेसन पीठ भाजण्यावर खूप लक्ष द्यावं लागतं बेसनाच्या लाडूमध्ये. आणि यात थोडासा वेळही जातो, थोडीशी मेहनतही करावी लागते, पण चव इतकी सुंदर येते की काय सांगायलाच नको. तर आता हे बेसन पीठ भाजलं होतं, तर मी यात थोडासा पाण्याचा शिडकावा म्हणतात तो दिलेला आहे. तर तो देऊन मी आता ही साईडला करून ठेवणार आहे आणि पुन्हा दुसरं भाजायला घेणार आहे. असं 2दा करून हे बेसन पीठ मी भाजणार आहे, कारण एकदा तर 1 किलो बेसन पीठ भाजणं शक्य नाही. त्यामुळे 2दा करून भाजणार आहे. तर हे अशा प्रकारे भाजलेलं आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे, पाहताय तुम्ही. असा कलर आला पाहिजे बेसन पिठाला, तेव्हाच ते छान भाजलेलं असतं. पुन्हा मी तूप घेतलं आहे आणि यावेळेस तूप थोडंसं जास्त घेतलं आहे. आता मी थोडंच बेसन पीठ आहे, तर तूप एकदाच घेतलेलं आहे. पुन्हा टाकायचं हे नाही आहे. थोडं असल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही भाजायला, पण जर जास्त बेसन पीठ भाजायचं म्हणलं तर कोरडंच भाजून घ्यावं, जेणेकरून ते छान भाजलं जातं. तर आता हे थोडंच आहे, तर मी जास्त तूप घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे आता हे छान बेसन पीठ फुललं आहे. आणि हे असंच मी पूर्ण हे बेसन पीठ भाजायला मला लागलेला आहे तो पाऊण तास लागलेला आहे. आणि 250 ग्रॅम एवढं तूप लागलेलं आहे 1 किलो बेसनाला. आता हे दोन्ही जे बेसन मी भाजून ठेवलं तर तेही यामध्ये मिक्स केले आणि अशा प्रकारे आता हे सगळं मिक्स करून मी थंड होण्यासाठी ठेवलं एक 10 ते 15 मिनटं. आणि याला खूप जास्तही थंड करून घ्यायचं नाही आहे आणि खूप जास्तही गरम लाडू वळायला जायचे नाही आहेत. आणि गरम ह्याच्यात पिठी साखरही घालायची नाही, कारण पूर्ण ते म्हणजे त्याचा पाकच होईल आणि ते कडक होतील लाडू. त्यामुळं लगेच गरम ह्याच्यात पिठी साखर घालायची नाही आहे. ते छान थंड झालं की मग त्याच्यामध्ये इथं मी 2 वाट्या पिठी साखर घालून घेतली आहे आणि आता ती छान व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. ही पिठी साखर मिक्स करायला एवढं काय मेहनत लागत नाही किंवा काय नाही, ती लगेच होऊनही जाते मिक्स. त्यामुळं एवढं पिठी साखर मिक्स करायचं काही झंझट वाटत नाही मला, लगेच होऊन जातं. तर अशा प्रकारे आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि त्यानंतर लाडू वळायला घेणार आहे. इथं बेसन पीठ खूप थंडही नाही आणि खूप गरमही नाही, म्हणजे हाताला सोसवेल एवढं ते गरम आहे. त्यामुळं हाताने मिक्स केलं तरी होतं. माझं इथं आपलं स्लोली चाललं होतं मिक्स करायचं. त्यानंतर अशा प्रकारे मी आता लाडू वळून घेतले आणि मस्त गोल गरगरीत लाडू झालेले, चवीलाही तसेच झाले होते.
आणि लाडू झाल्याच्या नंतर मग मी संध्याकाळीच व्हिडिओ सुरू केला. जेव्हा मी रांगोळी काढत होते. मधल्या वेळात खूप सारी कामं, खूप दगदग होती आणि मुली म्हणजे लक्ष देत नव्हत्या. त्यांचं त्यांचं चालू होतं काय. त्यामुळं कॅमेरा पकडायला कोण नव्हतं आणि मला कामं करून कॅमेरा पकडणं म्हणल्यास लय अवघड जातं. त्यामुळं मी काय जास्त मध्ये शूट केलं नाही. त्यानंतर रांगोळी काढली आणि त्यानंतर मग आवरून आता दिवे वगैरे लागण्याची वेळ झाली होती, तर दिवे लावत होते. आणि अशा प्रकारे ही साडी मी गौरायांच्या वेळेस घेतलेली आहे, तर तीच नेसली होते. कारण ती पहिली कधीच नेसली नाही, तर म्हटलं आता तीच नवीन तिचं उद्घाटन करावं आणि ती नेसलेली आहे. आणि इथं आता मस्तपैकी दिवे वगैरे लावून घेते, जेणेकरून पूर्ण दार घर उजळून निघेल. त्यानंतर लक्ष्मीपूजन करायचंच आहे. लक्षदीप हे उजळली घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. सगळीकडे दिवे वगैरे लावून झाले. देवघरातही दिवा अगरबत्ती लावून झालं. त्यानंतर आता इथं मी लक्ष्मीपूजनची तयारी करत आहे, म्हणजे मांडणी करून घेत आहे सगळी. तर सर्वात आधी इथं मी गणेशाच्या रूपात सुपारी पूजून घेत आहे. माझ्याकडे गणपतीची मूर्ती नाही आहे, त्यामुळे मी दरवेळेस गणेशाच्या रूपात मी सुपारीच पूजते. त्यामुळं ती पूजण्याआधी मी इथं दिव्याची पूजा करून घेते. खरं तर देवाची पूजा करायची माझी विसरून गेले होते मी, पण पटकन लक्षात आलं गणेशाची पूजा करण्याआधी, तर ती करून घेतली. मला यातलं जास्त काही येत नाही. जे काही येतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. जर यात माझं काही चुकत असेल किंवा काही राहून जात असेल, तर प्लीज मला माफ करा किंवा माझी चूक पदरात घ्या तुम्हीही. आणि मला कमेंटद्वारे सांगाही की तुझं इथं चुकलं आहे किंवा तू हे असं केलं नाहीस. तर मला कसलाही राग नाही किंवा कसलाही मान नाही. तुम्ही प्लीज मला सांगत जावा माझं जर काही राहत असेल, चुकत असेल. कारण तुम्ही मला पाहता, त्यामुळे तुम्हाला बोलण्याचं तेवढाच हक्क आणि अधिकार आहे असं मी समजते. त्यामुळे माझं जर काही चुकत असेल तर प्लीज मला सांगत जावा. मला जसं येतं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करते, पण त्यातही तुमचं म्हणजे मत काही वेगळं असू शकतं किंवा तुम्हाला त्यातलं काही जास्त माहिती असू शकतं. त्यामुळे प्लीज मला जर माझं काही चुकत असेल तर आपुलकीने किंवा हक्काने सांगत जा. तर इथं आता मी अशा प्रकारे सगळी लक्ष्मीची वगैरे मांडणी केलेली आहे. लक्ष्मीची मूर्ती मांडलेली आहे, फोटो. त्याचबरोबर आपली पैसेरूपी लक्ष्मी मांडलेली आहे. आपली जी घर झाडण्यासाठी लक्ष्मी वापरतो आपण, ती मांडलेली आहे. आणि त्या सगळ्यांची त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घेतलं. त्याचबरोबर फुलंही वाहून घेत आहे. आणि अशा प्रकारे आता मी माझ्या पद्धतीने, मी जसं पहिल्यापासून करते तसं लक्ष्मीपूजन करून घेत आहे. आणि हे जे गडवे आहेत त्यामध्ये मी लाह्या बत्ताशे भरले जातात आमच्याकडे आणि त्याच्यावर दिवे लावले जातात. ही पहिल्यापासून परंपरा आहे म्हणून मी करते. मला याच्या मागचं काय जे आहे म्हणजे शास्त्र ते माहीत नाही आहे. तर मी जसं आहे तसं करते, जसं मला माहिती आहे पहिल्यापासून करायचं तसंच करते. तर अशा प्रकारे आता हे सगळे दिवे वगैरे लावून घेतलेत मी. आणि थोडक्यात माझी पूजा होत आली. आता फक्त आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग लक्ष्मीपूजन आपलं संपन्न होणार आहे. तर इथं आरती वगैरे करून झालेली आहे आमची. त्याचबरोबर मी फराळाचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे लक्ष्मी मातेला. त्याचबरोबर मुलींचं इथं नमस्कार करून घेणं चालू होतं. इथं पण त्यांची मस्ती चालूच होती आणि माझं तिकडून ओरडणं चालू होतं, दिवे वगैरे चालू आहेत, तर मस्ती करू नका, व्यवस्थित एकीचं बारीने नमस्कार करून घ्या. तर तिथं पण त्यांची थोडीफार मस्ती चालू होती. आणि इथं गुड्डूबाई पाहताय तुम्ही कसं तिने डोक्यावर ओढणी घेतली, त्याच्यावर बेल्ट लावला आहे
आणि आज माऊ पण आहे, बहिणीची मुलगी पण आहे पूजेसाठी इथं. ती घरी गेलेलीच नाही आज. तिने लक्ष्मीपूजन आमच्या इथंच साजरं केलं आहे. सगळं सकाळपासून आमच्या इथंच चालू आहे. तर आता व्यवस्थित लक्ष्मीपूजन झालं आहे. आता गाडीची पूजा करण्यासाठी जाणार आहोत. लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी. जा की बब्बू, जा 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 ना. भीती वाटते? काय नाही होत, लांब धरायचं, लांब जा ना. माऊ कशी नाही घाबरतो? तिला द्या की गे. नीट जरा, कुठं पण टाकू नका, व्यवस्थित जरा. पप्पांनी बघ चप्पल कुठं काढली. मधी रस्त्यात पण टाकू नका, पाय बी पडलं तर भाजल. व्यवस्थित हा. साईडला टाका, तिथं साईडला आहे का? ती पप्पांची चप्पल खाली ठेवा. करते जा तिकडे, तिकडे बाहेर जा. पुढे जा पूर्वा. ते घागरे नीट सांभाळा जरा. अंगावर कुठा पूर्वा. तर आता इथं सगळ्या पूजा वगैरे करून झालेल्या आहेत आमच्या. आणि मुली बाहेर म्हणजे ते फुलबाजी वगैरे वाजवत आहेत. तर मी इथं शेजारी आणि शुभांगीताईंच्या इथं फराळाचं नेऊन देते, कारण दिवाळी आहे म्हणलं शेजारी पाजारी फराळ देणं तर आलंच. तर मी दरवर्षीच देते, तर आजही या